थोड्याच वेळात दार उघडलं. राम आणि रुचिका आत गेले आणि पुन्हा एकदा दार बंद झालं. इकडे राजही घरी आला होता. तो आत येताच रिहानने त्याला विचारलं, भैया कुठे गेला होता तुम्ही? पण राजला जणू काही ऐकूच येत नव्हतं. त्याच्या डोळ्यासमोर सतत आकृतीचा घाबरलेला चेहरा फिरत होता. रिहाने पुन्हा म्हटलं, भैया. तेव्हा राज जणू झोपेतून जागा झाल्यासारखा म्हणाला, काय झालं? रियाने राजच्या खांद्यावर हात ठेवत विचारलं, तुम्ही ठीक आहात ना? राज उठत म्हणाला, हो, मला काय होणार? मग तो आपल्या खोलीत निघून गेला. ते पाहून रियान स्वतःशीच पुटपुटला, आज भैयाला काय झालंय? जेवण सुद्धा केलं नाही. जाऊ दे, थोड्या वेळाने बोलतो. इकडे रुचिका आणि राम दोघंही आकृतीजवळ बसले होते आणि तिच्याकडेच पाहत होते. नेहमी हसतमुख असणाऱ्या आकृतीच्या डोळ्यात आज भीती भरलेली होती. रुचिकाने आकृतीच्या खांद्यावर हात ठेवत हळूच म्हटलं, आकू. इतक्यात आकृतीने पटकन रुचिकाला मिठी मारली. रुचिकानेही आईसारखं तिला घट्ट कुशीत घेतलं. दोघी बराच वेळ अशाच बसून राहिल्या. तोपर्यंत राम जेवण घेऊन आला आणि दोघींना जेवायला सांगितलं. आकृतीने नकारार्थी मान हलवली. तेव्हा रुचिकाने थोड्या आग्रहाने तिला जेवायला सांगितलं. शेवटी राम, आकृती आणि रुचिका तिघांनी मिळून जेवण केलं. पाहता पाहता रात्र झाली. रुचिका आकृतीजवळच होती. आकृती तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली होती, पण तिला झोप येत नव्हती. काही वेळाने रुचिकाची नजर आकृतीवर गेली, तर आकृती झोपलेली होती. रुचिकानेही मागे डोके टेकवलं आणि विचारात हरवली. तिला आठवलं की आकृतीने नेहमीच तिची साथ दिली होती. रुचिका ज्या अनाथ आश्रमात राहत होती, तो आश्रम विकला गेला होता. तेव्हा रुचिका बेघर झाली होती. सगळ्या मुलांना शहरापासून दूर दुसऱ्या आश्रमात पाठवण्यात आलं होतं, पण रुचिकाला तिथे जायचं नव्हतं. आकृती तिला घरी घेऊन आली, पण आकृतीच्या आईने रुचिकाला घरात ठेवण्यास साफ नकार दिला. कल्पना म्हणाली, एक कमी होती की अजून एक आली. मी हिला माझ्या घरात ठेवणार नाही. आकृतीने खूप समजावलं, पण ना तिची आई मांडली ना वडील. आकृतीचे दोन्ही भाऊ तिच्या बाजूनी होते, पण तेही काही करू शकले नाही. तेव्हा रुचिकाने आकृतीला म्हटलं, काही हरकत नाही, मी निघून जाते, माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको. रुचिका निघू लागली तेव्हा आकृती म्हणाली, थांब रुची, मी सुद्धा तुझ्यासोबत येते. दोघी घराबाहेर आल्या. तेवढ्यात राम आणि भरत दोघेही आले. भरतने आकृतीला म्हटलं, माझ्याकडे एक आयडिया आहे. आकृतीने खांदे उडवत विचारलं, काय? भरत म्हणाला, आपला एक फ्लॅट रिकामा आहे, आपण रुचिकाला तिथे ठेवू शकतो. काही लागलं तर आपण सगळे आहोतच. आकृतीने उदास नजरेने रुचिकाकडे पाहिलं. रुचिकाने डोळ्यांनीच होकार दिला. सगळेजण रुचिकासोबत त्या फ्लॅटवर गेले. तो साफ केला आणि 3-4 दिवसातच सगळं सामान लावून दिलं. जोपर्यंत रुचिका व्यवस्थित सेटल झाली नाही, तोपर्यंत ते तिघे भाऊ बहीण तिच्या सोबतच राहिले. काही दिवसांनी रुचिका मुलांचे ट्युशन घेऊन स्वतःचा खर्च भागवू लागली. याच कारणामुळे रुचिकाला आकृतीची इतकी काळजी वाटायची. आकृतीशिवाय तिचं कुणीच नव्हतं, पण आकृती असताना तिला कधीच देवाकडे तक्रार करावी असं वाटलंही नाही. रुचिका हे सगळं मनात आठवतच होती. तेवढ्यात आकृती अचानक उठून बसली. ती जोरजोरात श्वास घेत होती आणि घामाने पूर्णपणे भिजलेली. रुचिकाने तिच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं, काय झालं तुला? आकृती रडत म्हणाली, मला खूप वाईट स्वप्न पडलं. रुचिकाने तिला मिठीत घेतलं आणि तिच्या जवळच झोपली. थोड्या वेळाने दोघीही झोपून गेल्या. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये रिहान आकृतीची वाट पाहत बसला, पण ती आलीच नाही. तो उठून सियाकडे गेला आणि म्हणाला, आज मॅडम का नाही आल्या? सियाने त्याला सांगितलं की आकृतीची तब्येत बरी नाहीये. तिने रुचिकाला फोन केला होता आणि रुचिकाने सांगितलं होतं की आकृती आज येणार नाही. रिहान जाऊन एकटाच अभ्यास करू लागला. कॉलेज सुटल्यानंतर राज त्याला घ्यायला आला. त्याने पाहिलं रिहान एकटाच बसलेला आहे. राजला लगेच कळलं की आकृती का नाही आली. त्याला माहित होतं की तिला सावरायला वेळ लागणार आहे, म्हणून सध्या काही न करणंच योग्य होतं. राज रिहानला घेऊन घरी आला. रिहान थोडासा उदास दिसत होता, म्हणून राजने विचारलं, काय झालं, उदास का आहेस? रिहान म्हणाला, काही नाही, असंच, आणि विषय टाळला. खरं तर त्याला आकृतीची खूप आठवण येत होती. काही दिवसातच आकृतीची सवय झाली होती त्याला. रिहान आकृतीला गुरु आणि मित्र दोन्ही मानायचा, म्हणूनच तो उदास होता. राजला कळेना की रिहान इतका उदास का आहे, पण जास्त विचार न करता तो म्हणाला, बरं, तू जेवण करून थोडा आराम कर, थकलेला दिसतोयस. रिहान हलकसं हसत म्हणाला, हो भैया, आणि निघून गेला. तेवढ्यात राजचा फोन वाजला. त्याने पाहिलं तर तो अनोळखी नंबर होता.
फोन उचलताच समोरून आवाज आला, मिस्टर राज सूर्यवंशी, तुम्हाला उद्या पोलीस स्टेशनला यावं लागेल. एका केस संदर्भात आपली चौकशी केली जाणार आहे. राज थंडपणे किंचित उपरोधाने हसत म्हणाला, हो नक्की, मी उद्या हजर राहीन. राजजवळ उभा असलेला माणूस म्हणाला, सर, आपण खरंच पोलीस स्टेशनला जाणार आहात का? मी इथूनच सगळं मॅनेज करू शकतो. राज समोर पाहत म्हणाला, नाही, माझं जाणं आवश्यक आहे. असं म्हणत राज तिथून निघून गेला. आजही आकृती कॉलेजला आली नव्हती, पण आज रुचिका कॉलेजला आली होती. तिने सगळ्यांना हेच सांगितलं की आकृतीची तब्येत अजूनही ठीक नाही. आकृती अजूनही तिच्या खोलीतून बाहेर येत नव्हती. ती अजूनही घाबरलेली होती. राम तिची अवस्था पाहून मनातच म्हणाला, आता तर भरत भैयांना बोलवावंच लागेल. रामने लगेच भरतला फोन केला आणि तत्काळ घरी यायला सांगितलं. भरत थोडा बिझी आवाजात म्हणाला, राम, मी सध्या खूप बिझी आहे. रामने क्षणाचाही विलंब न करता म्हटलं, भैया, आकृती ती ठीक नाहीये. रामने एका श्वासात सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं सांगून टाकलं. भरत जागेवरून उठत म्हणाला, आणि तू हे मला आत्ता सांगतोयस? थांब, मी लगेच घरी येतो. थोड्याच वेळात भरत आकृती समोर येऊन उभा होता. आकृतीने त्याला पाहताच रडायला सुरुवात केली. भरत तिला घट्ट मिठीत घेत म्हणाला, काही नाही होणार बाळा, मी आहे ना, सगळ्यांना मी पाहतो. आकृती रडत म्हणाली, त्यांना त्यांना त्याने मारलं भैया. भरतने तिच्या डोक्यावर हात ठेवत शांतपणे म्हटलं, तू त्या माणसाला ओळखतेस का? आकृतीने होकार दिला. भरत म्हणाला, ठीक आहे. तो काही वेळ आकृती सोबतच बसून राहिला आणि मग निघून गेला. इकडे राज पोलीस स्टेशनच्या बाहेर उभा होता. त्याने आपल्या सगळ्या माणसांना बाहेरच थांबण्याचा इशारा केला आणि स्वतः आत गेला. एका कॅबिनमध्ये एक ऑफिसर पाठमोरा उभा होता. राज पुढे जाऊन म्हणाला, येस इन्स्पेक्टर, आपण मला बोलावलं होतं का? काही काम होतं? इन्स्पेक्टर वळला आणि राजने त्याला पाहताच ओळखलं. तो तोच मुलगा होता जो त्या दिवशी आकृती सोबत होता आणि ज्याच्यासोबत ती फिरत होती. राजला त्याला पाहून राग आला, पण तो शांत राहिला. इन्स्पेक्टरने त्याला बसायला सांगितलं. राज समोरच्या खुर्चीवर बसला. इन्स्पेक्टरही बसला आणि म्हणाला, मिस्टर राज, 2 दिवसापूर्वी आपण राजीव गांधी हॉस्पिटल जवळ अर्धवट बांधलेल्या इमारतीत का गेले होते? राजने अगदी संयमाने उत्तर दिलं, ती जागा मी खरेदी केली आहे म्हणून पाहायला गेलो होतो. तिथलं काम पुढे सुरू करण्याचा विचार आहे. राजचं वागणं असं होतं जसं त्याला सगळं आधीच माहीत आहे की पुढचा प्रश्न काय असणार. इन्स्पेक्टर पुढे म्हणाला, तिथून 4 मुलं गायब झाली आहेत आणि लोकांनी तुम्हाला त्या दिशेने जाताना पाहिलं होतं, म्हणून आम्हाला सहकार्य करा. राज शांतपणे म्हणाला, तुम्ही जे विचारत आहात ते मी सांगितलंय. आता यापेक्षा जास्त मी काय करू? इन्स्पेक्टरने पुढे काही विचारलं नाही आणि राजला जाण्याची परवानगी दिली. राज उठला आणि इन्स्पेक्टरच्या डोळ्यात पाहत म्हणाला, एक गोष्ट लक्षात ठेवा, 2 दिवसापूर्वी ज्या मुलीसोबत तुम्ही होते तिच्यापासून दूर राहा. हे ऐकताच इन्स्पेक्टर रागाने उभा राहिला आणि म्हणाला, तुम्हाला काय म्हणायचं आहे आणि तुम्ही त्या मुलीला ओळखता तरी कसं? राज थोड्या अहंकारात म्हणाला, फक्त एवढंच सांगतोय, तिच्यापासून दूर राहा. आता इन्स्पेक्टरही चिडला आणि म्हणाला, मिस्टर राज, हा माझा वैयक्तिक विषय आहे. तुम्ही मला कुठल्या अधिकाराने सांगताय की मी तिच्यापासून दूर राहावं? राज इन्स्पेक्टरच्या डोळ्यात पाहत अगदी जवळ गेला आणि त्याच्या खांद्यावर हलकेच हात ठेवत म्हणाला, कारण ती माझं प्रेम आहे. कधी, कसं, केव्हा झालं हे मलाच माहीत नाही, पण आता झालं आहे आणि तिच्यासाठी मी जीव देऊही शकतो आणि घेऊ पण शकतो. राज मागे वळत म्हणाला, एक गोष्ट अजून, त्या 4ही मुलांना मीच मारलं आहे. जमत असेल तर काही करून दाखवा. हे बोलताना राजच्या डोळ्यात आकृतीसाठी अफाट प्रेम आणि काळजी स्पष्ट दिसत होती. राज निघू लागला तेवढ्यात इन्स्पेक्टर मागून म्हणाला, माझं आणि त्या मुलीचं नातं काय आहे हे तरी जाणून घ्या, मिस्टर राज सूर्यवंशी. राज थांबला, पण मागे न वळताच म्हणाला, मला काही फरक पडत नाही तू तिचा काय आहेस. आता ती माझी आहे, ती दुसऱ्या कुणाचीच असू शकत नाही. इन्स्पेक्टर हसू लागला तर राज रागाने मागे वळला. इन्स्पेक्टर हसत म्हणाला, ती माझी बहीण आहे आणि मला वाटतं आता तुला माझी गरज आहे. इन्स्पेक्टर पुन्हा हसला. राज निर्विकार नजरेने त्याच्याकडे पाहत राहिला. तो इन्स्पेक्टर म्हणजे भरत पाठक, आकृतीचा मोठा भाऊ. भरतने पुन्हा राजला बसायला सांगितलं आणि म्हणाला, मला माहित नव्हतं की त्या मॅथ्सच्या किड्याला कोणी एवढ्या मनापासून प्रेम करेल. थोडा थांबून तो पुढे म्हणाला, पण एक गोष्ट लक्षात ठेव राज, ती खोडकर आहे, थोडी वेडी आहे. तिच्यावर प्रेम करणं सोपं नाही. राज निर्विकारपणे म्हणाला, मला माहीत आहे.
भरत हसत म्हणाला, नाही, तुला नाही माहीत. विश्वास ठेव, ती जशी दिसते तशी अजिबात नाही. ती सगळ्यांच्या भावना समजते, पण स्वतःला अजिबात समजून घेत नाही. मी सांगतोय, तू तिच्यावर प्रेम करून अडकशील. राज हलकेच हसत म्हणाला, मला साधी मुलगी नकोच आहे. मला मला त्या मॅथ्सच्या किड्यावरच प्रेम झालं आहे आणि ते कायम राहील. भरत हसत म्हणाला, मला आनंद आहे की माझ्या बहिणीला इतकं प्रेम करणारा माणूस मिळतोय. राज हसत म्हणाला, अजून कुठे मिळालं आहे? 2 दिवस झाले मी तिला पाहिलं सुद्धा नाही. भरत स्मित हास्य करत म्हणाला, चला उद्या भेट घडवून देतो. थोड्या वेळाने राज तिथून निघून गेला आणि भरतने सुटकेचा श्वास घेतला. राज आकृतीवर प्रेम करतो हे तर स्पष्ट झालं होतं, पण तो आकृतीला हे प्रेम कधी जाणून देऊ शकेल का, ते पुढे समजेलच. आकृती कॉलेजला न जाऊन आता 3 दिवस झाले होते. भीतीपोटी तिला घराबाहेर पडायचीही इच्छा नव्हती. आजही रुचिका कॉलेजला एकटीच जाऊन आली होती. रिहान, सिया, रीना सगळे तिची वाट पाहत राहिले. राज सुद्धा आकृती येईल याची वाट पाहत होता, पण ती आलीच नाही. थोड्या वेळाने रुचिका, राम आणि आकृती तिघेही खोलीत बसले होते. राम आणि रुचिका आकृतीला समजावत होते की किती दिवस तू घरात बसून राहणार आहेस. ते दोघे बोलत होते आणि आकृती शांतपणे ऐकत होती. तेवढ्यात भरत आला आणि थोड्या रागात आकृतीला म्हणाला, हे काय चाललंय आकू? एका पोलीस ऑफिसरची बहीण असून तू घाबरून घरात बसलीयस? हे काही योग्य नाही. आकृती भरतला बिलगून रडू लागली. भरत तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला, ऐक काकू, ही दुनिया खूप वाईट आहे, फारच वाईट. इथे आपल्याला खूप सावधपणाने चालावं लागतं. भीतीने तू इतक्या लवकर हार मानू शकत नाहीस. तू इतकी कमकुवत नाहीयेस. स्वतःला सावर आणि बाहेर पड. आकृतीने भरतला स्वतःपासून थोडं दूर केलं आणि म्हणाली, पण भैया, माझ्याच बाबतीत असं का घडलं? भरत तिला बेडवर बसवत म्हणाला, कारण तू धाडसी आहेस. असं समज, आयुष्यात पुढे जे येणार आहे त्यासाठी तुला तयार केलं जात आहे. वाईट वेळ कुणाच्या आयुष्यात येत नाही असं आहे का? रुचिकाकडून शिक. तिने आयुष्यात किती संघर्ष केला आहे हे तुला चांगलंच माहीत आहे. आकृतीने मान हलवून होकार दिला. भरत पुढे म्हणाला, मग ठरलं, उद्यापासून तू कॉलेजला जायचंय आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचंय, ठीक आहे? आकृतीने डोळे पुसत उत्तर दिलं, हो भैया. भरत निघून गेला. आता खोलीत आकृती, राम आणि रुचिका उरले होते. आकृती थोडीशी बोलू लागली होती. तेवढ्यात आकृतीच्या मामाची मुलगी रितू खोलीत उड्या मारत आली. ती आकृतीला मिठी मारून म्हणाली, आकृती दी, कशा आहात तुम्ही? आकृतीने अचानक आलेल्या रितूकडे आश्चर्याने पाहिलं. रितू एक दीर्घ श्वास घेत म्हणाली, रिलॅक्स, मी तुमच्या फायद्याची गोष्ट घेऊन आली आहे. आकृतीने आधी रामकडे, मग रुचिकाकडे पाहिलं आणि पुन्हा रितूकडे पाहू लागली. रितू म्हणाली, मी काय म्हणते, कॉलेजला जायला तुम्हाला 2 बस बदलाव्या लागतात. मग कॉलेज जवळच एखादी रूम घेऊन राहूया ना. वेळही वाचेल आणि त्रासही कमी होईल. हे बोलताना रितू खूप आनंदात होती. आकृतीने डोळे विस्फारून तिच्याकडे पाहिलं. रितू लगेच म्हणाली, मी काही चुकीचं बोलले का? आकृती काही बोलणार तेवढ्यात राम पटकन म्हणाला, अगदी बरोबर बोलते रितू. हा विचार आधी मला का नाही आला? रितू मान उंचावून म्हणाली, कारण असे विचार बुद्धू लोकांना सुचत नाही. राम थोडा रागात म्हणाला, अच्छा. रितू दात दाखवून हसू लागली. राम पुढे म्हणाला, पण तुझी आत्या, म्हणजेच आकृतीची आई, मानणार नाही. रितू हसत म्हणाली, मी आधीच त्यांच्याशी बोलून आले आहे. त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही. दी कुठेही राहो. रितूचं हे ऐकून आकृती थोडी उदास झाली. ते पाहून रुचिका म्हणाली, आकू, रितू बरोबर बोलते. तू तिथे राहायला हवं. रुचिका एवढंच बोलली होती की रितू लगेच म्हणाली, ओ हल्लो, ती एकटी राहणार नाही. तुम्हीही तिच्यासोबत राहणार आहात. हे ऐकताच आकृती म्हणाली, ठीक आहे, जर रुची राहणार असेल तर मीही राहीन. रुचिकानेही होकार दिला. आकृती म्हणाली, पण आधी सगळं सेट करूया. त्यावर रितू केस मागे झटकत म्हणाली, ते सगळं मी 2 दिवसात करून देईन. माझ्या बाबांच्या मित्राचं घर आहे, ते सध्या रिकामं आहे. फक्त त्यांना सांगायचं आहे. सगळ्यांनी मान डोलावली. राम आकृतीला म्हणाला, तुम्ही तिकडे शिफ्ट होईपर्यंत मी तुम्हा दोघींना कॉलेजला सोडत जाईन. आकृती आणि रुचिका हसल्या. रितू निघून गेली. आकृती त्या दोघांना म्हणाली, आता मला अभ्यास करायचा आहे. खूप दिवस अभ्यास झाला नाहीये. राम हसत तिथून निघून गेला. रुचिका तिथेच बेडवर झोपली आणि आकृती पुन्हा अभ्यासात गुंतली. आकृती कॉलेजला न आल्यामुळे राज खूपच अस्वस्थ झाला होता, म्हणून त्याने भरतला फोन केला. राजचा फोन येताच भरतच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. त्याने फोन उचलत म्हटलं, बोला सूर्यवंशी साहेब.
राज थोडं चिडून म्हणाला, अरे यार, फक्त राज म्हण ना. भरत हसत म्हणाला, हो हो, मला माहीत आहे आणि हेही माहीत आहे की तू आकृतीसाठी फोन केला आहे. म्हणून आधीच सांगतोय, ती ठीक आहे आणि उद्यापासून नियमित कॉलेजला येणार आहे. हे ऐकून राजच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली. त्याने भरतला थँक्स म्हटलं. भरत हसत म्हणाला, थँक्सची गरज नाही. राज पुढे म्हणाला, एक गोष्ट सांगतो, मला तुझ्या बहिणीवर प्रेम आहे, ही गोष्ट फक्त तुझ्या आणि माझ्यातच राहिलेली बरी. भरत शांतपणे म्हणाला, हो, मलाही तेच हवं आहे. राजने फोन कट केला आणि सकाळ होण्याची वाट पाहू लागला. आपण एखाद्याची आतुरतेने वाट पाहत असतो तेव्हा प्रत्येक क्षण कापणं कठीण होतं. आज राजचीही अवस्था तशीच होती. त्याच्यासमोर संपूर्ण रात्र होती जी त्याला कशी तरी काढायची होती. डोळ्यात झोप न आणता कसंबसं त्याने रात्र घालवली. सकाळी 5 वाजताच त्याने रिहानला उठवलं, जेणेकरून तो लवकर तयार होईल. रिहानला काहीच कळेना इतक्या लवकर का उठवलंय, कारण कॉलेज तर 10 वाजता सुरू होणार होतं. पण मोठ्या भावाने सांगितले म्हणजे उठावंच लागेल. तो उठला आणि तयारही झाला. साधारण 7 वाजता तो खोलीबाहेर आला आणि राजला विचारलं, काय झालं भैया, आज कुठे जायचं आहे का? राज हरवलेल्या सुरात म्हणाला, हो, तुला कॉलेजला सोडायला जायचंय ना? रिहानने राजच्या कपाळावर हात ठेवत म्हटलं, तुमची तब्येत ठीक आहे ना? अजून 3 तास आहेत. तुम्ही इतके अस्वस्थ याआधी कधीच नव्हतात. राज स्वतःला सावरत म्हणाला, अरे काही नाही, आज एक महत्वाची मीटिंग आहे म्हणून थोडी घाई आहे. रियान हळूच म्हणाला, ही थोडी नाही, फारच घाई आहे, मला झोपूही दिलं नाही. राजने विचारलं, काही म्हणालास का? रियान हसत म्हणाला, नाही नाही, मी एवढंच म्हणत होतो की जर तुम्हाला काम असेल तर मी रवी सोबत जाईन. राज पटकन म्हणाला, नाही नाही, मीच तुला सोडायला येणार. त्यावर रिहान खांदे उडवत म्हणाला, ओके. 10 वाजण्याआधीच दोघे भाऊ कॉलेजच्या गेटजवळ पोहोचले. त्यांच्यासोबत आणखीन एक गाडी आली, ज्यातून आकृती आणि रुचिका उतरल्या. आकृतीला पाहताच राजला असा आनंद झाला, जणू कित्येक वर्षांनी तो तिला पाहत आहे. राजच्या डोळ्यात विलक्षण शांतता होती. तो आकृतीला नुसतंच पाहत राहिला. आज ती नेहमीपेक्षा अजूनच सुंदर दिसत होती. आज तिने केसांचा जुडा केला नव्हता. कमरेखालपर्यंत येणारे लांब केस मोकळे सोडले होते. तिने फ्रॉक घातला होता, जो गुडघ्याच्या खालीपर्यंत होता. वाऱ्यावर उडणारे तिचे केस खूपच सुंदर दिसत होते. राज इतका हरवून गेला होता की त्याला परत जायचं आहे हे सुद्धा विसरून गेला. रिहान कधी निघून गेला हे सुद्धा त्याला कळलं नाही. रिहान आकृतीजवळ आला आणि म्हणाला, मॅडम, तुम्ही आता ठीक आहात ना? आकृती हलकसं हसत म्हणाली, हो, आता बरी आहे. पुन्हा एकदा सगळं पूर्वीसारखं चालू झालं होतं. आकृती आणि रिहान पुन्हा एकत्र अभ्यास करू लागले. राम आकृती आणि रुचिकाला रोज कॉलेजला सोडायला येऊ लागला. दररोज राज एक नजर आकृतीला पाहून घेत असे, पण अजून तो तिच्यासमोर आला नव्हता. तो रिहानला गेट बाहेरच सोडून जात असे. त्याला पाहिल्यानंतर ती कशी प्रतिक्रिया देईल हे राजला माहीत नव्हतं, म्हणून काही दिवस थोडं दूर राहणंच त्याने योग्य समजलं. आज भरत आकृतीला भेटायला कॉलेजमध्ये आला होता आणि आकृती त्याला बाहेरच भेटली. थोड्याच वेळात राज आणि रियानही तिथे आले. भरत आकृतीला म्हणाला, आकृती, याला भेट. हा आहे राज, माझा मित्र. आकृतीने राजकडे पाहिलं आणि एका क्षणासाठी ती थरथरली. तेवढ्यात भरत म्हणाला, राज, ही माझी बहीण आकृती. आकृतीने विचार केला की खरंच राज आणि भरत मित्र आहेत. भरतने आधी कधीच राजबद्दल सांगितलं नव्हतं, कारण आकृतीने कधी विचारलंच नव्हतं. आकृतीला वाटलं कदाचित हे दोघे आधीपासूनच मित्र असावेत, म्हणूनच राजने रिहानला शिकवायला सांगितलं असावं आणि त्या दिवशी मला वाचवलं सुद्धा. आकृतीने स्वतःच आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधून काढली. ती उत्तरं चुकीची असली तरीही ती समाधानी होती. आता कोणताच प्रश्न उरला नव्हता. ती भरतला म्हणाली, भैया, उद्यापासून आम्ही इथेच रूम घेऊन राहणार आहोत. राज आणि भरत दोघंही एकदम आकृतीकडे पाहू लागले. आकृती भरतला पाहत होती तेव्हा भरतने तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हटलं, ही तर खूप छान गोष्ट आहे. मीही येत जात राहीन. तेवढ्यात राज पटकन म्हणाला, मी सुद्धा. आकृतीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. तेवढ्यात रुचिका म्हणाली, तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस इथेच घालवायचा आहे का? सगळे हसले आणि आपापल्या वाटेने निघून गेले. सगळे निघून गेले होते, फक्त राजच राहिला. तो मनातून खुश होता की आता आकृती इथेच राहणार आहे आणि तो तिच्याशी बोलू शकेल. राज हसला आणि निघून गेला. दूर राजकडे पाहत रिहान स्वतःशीच म्हणाला, भैयाला काय झालंय? पूर्वी तर असे नव्हते. काहीतरी गडबड आहे, पत्ता तर लावायलाच हवा. असा विचार करत रिहान आपल्या क्लासकडे निघून गेला.
राज आणि आकृतीमध्ये आता सगळं ठीक झालं होतं. सगळं सुरळीत चालू होतं. आज आकृती, रुचिका आणि रितू कॉलेजजवळ राहायला आल्या होत्या. तिघी आपापलं सामान घेऊन घराच्या बाहेर उभ्या होत्या. घर बऱ्याच दिवसापासून बंद होतं, म्हणून आत खूप धूळ आणि कचरा साचला होता. आकृतीने त्या दोघींकडे पाहिलं आणि डोळे वर करून सफाई करण्याचा इशारा केला. तिघी थोड्याशा पुढे गेल्या तेवढ्यात मागून रिहान येत ओरडला, "हॅलो गर्ल्स." तिघींनी मागे वळून पाहिलं तर राज आणि रिहान सोबत आणखी काही लोक उभे होते. रिहान आकृतीजवळ येत म्हणाला, "बॉस, तुम्हाला त्रास घेण्याची गरज नाही. मी मदतीसाठी आलोय." रिहाने त्या लोकांना इशारा केला आणि ते सगळे साफसफाईला लागले. आकृती रिहानला थांबवत म्हणाली, "नाही रिहान, आम्ही करू शकतो. तू जा." पण रिहान हळूच आकृतीच्या कानाजवळ येऊन म्हणाला, "गप्प रहा. हे सगळं मी नाही केलंय. हे माझ्या भावाचं काम आहे आणि त्यांना त्यांच्या निर्णयावर कोणी प्रश्न विचारलेले आवडत नाही." आकृतीने राजकडे पाहत म्हटलं, "थांब जरा, मी या खडूसला सांगतेच." रिहान घाईने हळूच म्हणाला, "प्लीज प्लीज नाही मॅम." आकृती थांबली आणि तोंड वाकडं करून गप्पच उभी राहिली. थोड्या वेळाने रिहान म्हणाला, "यार, इथे बोर होत बसण्यापेक्षा आपण सगळे कुठेतरी फिरायला जाऊया ना." आकृती रिहानकडे पाहत म्हणाली, "अजिबात नाही." रिहान तोंड लटकवून गप्प उभा राहिला. तेवढ्यात राज आदेश देत म्हणाला, "रिहान बरोबर बोलतोय. चला बाहेर जाऊन काहीतरी खाऊन घेऊ. इथे तर साफसफाई झाल्यावरच स्वयंपाक करता येईल." रुचिका आणि रितू तयार झाल्या, पण आकृती म्हणाली, "अरे पण." कोणीच तिचं ऐकलं नाही आणि सगळे गाडीत बसले. रुचिका, रितू आणि रिहान ड्रायव्हर असलेल्या गाडीत बसले. आकृती बाहेर उभी राहून म्हणाली, "आता मी कुठे बसू?" रिहान पटकन म्हणाला, "तू भैयासोबत ये." आकृतीचे डोळे मोठे झाले. ती म्हणाली, "मी त्या खडूसोबत अजिबात जाणार नाही." रिहानने ड्रायव्हरला चलण्याचा इशारा केला आणि गाडी निघून गेली. राज मात्र आकृतीसाठी तिथेच थांबला होता. आकृती गाडीपाशी येऊन मागचं दार उघडू लागली तेवढ्यात राजने एक हात गाडीवर ठेवत म्हटलं, "ओय, मी तुझा ड्रायव्हर नाहीये. समोर येऊन बस." आकृती काही न बोलता समोर येऊन बसली. राजने गाडी स्टार्ट केली आणि पुढे निघून गेला. आज आकृती बाकी दिवसांपेक्षा खूपच वेगळी दिसत होती. तिने पांढऱ्या पिवळ्या रंगाची हुडी जॅकेट घातलं होतं. खाली जीन्स, केसांचा जुडा, काही लहान केस चेहऱ्यावर येत होते. राज मधून मधून आकृतीकडे पाहत होता, पण आकृती त्याच्याकडे पाहतच नव्हती. ती स्वतःच्याच विचारात गुंतलेली होती. थोड्या वेळाने आकृतीने एक दीर्घश्वास घेतला आणि दोन्ही पाय सीटवर ठेवून मांडी घालून बसली आणि स्वतःशीच म्हणाली, "नाऊ ओके." राज तिला पाहून हसला आणि म्हणाला, "सीट बेल्ट लाव." आकृतीने एक भुवई उंचावून राजकडे पाहिलं आणि बाहेर पाहू लागली. राज पुन्हा म्हणाला, "ऐकू येत नाही का?" आकृती ताठपणे म्हणाली, "हे बघ, मी मागे बसणार होते आणि तू आता माझी आई बनू नकोस." राज समोर पाहत म्हणाला, "ठीक आहे, मग मीच लावतो." राज आकृतीकडे झुकणार तोच आकृतीने पटकन सीट बेल्ट लावून घेतला. तिला तसं पाहून राजला हसू आलं. तेवढ्यात आकृतीचा फोन वाजू लागला. तिने फोन हातात घेतला. आकृतीचा फोन पाहताच राजचे डोळे विस्फारले, कारण तिच्या फोनचं कव्हर पूर्णपणे डोरेमॉनचं होतं. तो फोन कमी आणि डोरेमॉन जास्त दिसत होता. आकृतीने फोन उचलला. फोन भरतचा होता. समोरून भरत म्हणाला, "आकृती, तुझ्यासाठी सामान घ्यायला जातोय. आणखी काही हवं असेल तर सांग." आकृती बेफिकीरपणे म्हणाली, "बाकी काही नको भैया, फक्त जे आणशील त्यात डोरेमॉन असला पाहिजे." भरत कपाळावर हात मारत म्हणाला, "अच्छा ठीक आहे." आकृतीने फोन ठेवला. राज आकृतीकडे पाहत म्हणाला, "तुला डोरेमॉन इतका आवडतो का?" आकृती तोंड वाकडं करत म्हणाली, "तुम्हाला काय त्याचं?" राज गप्प झाला, पण तरीही मधून मधून तो आकृतीकडे पाहत होता. थोड्याच वेळात सगळे एका मॉलच्या बाहेर उभे होते. सगळे आत जाणारच होते तेवढ्यात आकृतीला एक पाणीपुरीवाला दिसला. तिने रितूकडे इशारा केला. रितूने डोळा मारला आणि दोघी पाणीपुरीवाल्याजवळ गेल्या. रुचिकाने आजूबाजूला पाहिलं आणि आकृती दिसली नाही म्हणून ती म्हणाली, "आकृती कुठे गेली?" रिहान आणि राज दोघेही मागे वळून पाहू लागले. ना रितू होती ना आकृती. राजने दूर पाहिलं तर त्या पाणीपुरी खाताना दिसल्या. राजने त्यांच्याकडे इशारा केला तेव्हा रुचिका थोड्या रागात म्हणाली, "ही आकृती कधीच सुधारणार नाही." ती आकृतीकडे गेली. आकृती तिला पाहताच म्हणाली, "अरे बापरे, माझ्या खाण्याची शत्रू आली. रितू, मला वाचव." रुचिका आकृती जवळ आली आणि तिला ओरडू लागली. ती रागात म्हणाली, "आकृती, तुला पाणीपुरीमुळे त्रास होतो ना, मग तरी सुद्धा का खातेस?" आकृतीने लगेच पाणीपुरी खाणं थांबवलं. तिने मान खाली घातली, जसं एखादं लहान मूल आईकडून ओरडा खाऊन गप्प बसतं तसं.
रितूची तर हिंमतच झाली नाही रुचिका समोर काही बोलण्याची. राज आणि रिहान दूर उभे राहून हे सगळं पाहत होते. रिहान हसत म्हणाला, मला तर माहीतच नव्हतं की बॉसला पण कोणी ओरडू शकतं. राज हरवलेल्या आवाजात म्हणाला, मलाही आजच कळलं. रिहानने पटकन राजकडे पाहिलं तर राज नजर चुकवून तिथून निघून गेला. रिहान स्वतःशीच विचार करत असल्यासारखा अभिनय करत म्हणाला, काहीतरी खिचडी नक्कीच शिजते भाऊ, तपास करायला हवा. नंतर सगळ्यांनी जेवण केलं, थोडीफार शॉपिंग केली आणि मग घरी परतले. भेटूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.